नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजलेत आणि रात्रभर गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहे. मुंबईतली आणि पुण्यातली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा दाखल होताच इथे उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी एकच गजर केला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तसंच बाप्पावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. उदय जाधव आमचे प्रतिनिधी काल संध्याकाळपासून लालबागच्या राजाच्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपल्याला देत आहेत. उदय, नेहमीपेक्षा थोडासा अधिक वेळ लागला लालबागचा राजा गिरगावच्या चौपाटीपर्यंत पोहोचायला, काय सांगशील? गिरगाव चौपाटीवरती आगमन झालेलं आहे. संपूर्ण गिरगाव चौपाटी गणेश भक्तांनी फुलून गेलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. थोड्याच वेळात लालबागची उत्तर आरती जी आहे चौपाटीवरती करण्यात येणार आहे. त्यानंतर लालबागची मूर्ती ही एका विशेष तराफ्यावरती जो मरीन इंजिनियरने बनवलेला आहे त्या तराफ्यावरती तिथे विराजमान केले जाणार आहे. बर्फीचं पाणी बर्फीच्या पाण्यावरती हा तराफा आरूढ होईल आणि जवळपास समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन केलं जाणार आहे. आणि या विसर्जनाच्या वेळेला एक मरीन स्कुबा ड्रायव्हर जे आहेत ते देखील उपस्थित असणार आहेत. आणखीन एक विशेष बाब म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील लालबागच्या राजा या विसर्जन सोहळ्यामध्ये या विशेष तराफ्यावरती दाखल झालेली आहेत. थोड्याच वेळात लालबागच्या राजाची उत्तर आरती होत आहे. संपूर्ण गिरगाव चौपाटी जी आहे ती फुलून गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळतात. काल रात्रीपासूनच लालबागच्या राजाचं इथं आगमन होईल असं माहिती मिळते आणि त्यानुसार सर्व इथे वाट पाहतात गणेश भक्त लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या सोहळ्यासाठी. आणि लालबाग राजा अखेर गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं. उदय, काल रात्रभर भक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. म्हणजे जेव्हा लालबागच्या राजाचं किंवा गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाचं प्रस्थान झालं तेव्हापासून आपण पाहतो या सगळ्या विसर्जन मार्गावरती हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते. कारण गेल्या वर्षी मिरवणूक तर झाली होती, पण या पद्धतीची मिरवणूक झाली नव्हती. सर्वत्र बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता. अगदी बरोबर. काल सकाळी 10:30 वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजा दरबारामध्ये लालबागच्या राजाची आरती करण्यात, त्यानंतर विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. जवळपास ही विसर्जन सोहळा जो आहे तो 23 तास सुरू आहे असं पाहतो. पुढील आणखी 1 तास ते 1.5 तास हा विसर्जन सोहळा सुरू राहणार आहे. म्हणजे 24 तासापेक्षा अधिक हा विसर्जन सोहळा असणार आहे. गेली 2 वर्ष कोविड निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता जल्लोषामध्ये. मात्र आता निर्बंध हटवलेले त्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला आणि विसर्जन सोहळा देखील नेत्रदीपक तिथे साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण गिरगाव चौपाटी जी आहे ती गणेश भक्तांनी फुलून गेलेली आहे. जनसागराची स्पर्धा करणारी गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. पाय ठेवायला देखील जागा नाही इतकी गिरगाव चौपाटी जी आहे गणेश भक्तांनी फुलून गेलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि सर्वांना एकच म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे आणि भावपूर्ण नयनांनी लालबागच्या राजाला अखेरचा निरोप द्यायचा आहे. इथे जोरदार घोषणाबाजी देखील गणेश भक्तांची सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ देखील आपल्याला आमच्या बाप्पाला लालबागच्या राजाला दिसतात आपल्याला. उदय, तुर्तास तू राहाच आपल्यासोबत. जरी महाराष्ट्रभरातले देशभरातले भक्तगण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत असले तरी पुढच्या वर्षी मात्र बाप्पा यावेळपेक्षा थोडासा विलंबानं येणार आहे. आता थेट पुण्यात जाऊयात. आपण ही पुण्यातली दृश्य पाहतो आहोत. पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीनं वादन करून या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर अजूनही गणेश विसर्जन मिरवणुकांची मंडळांची रांग ही एका पाठोपाठ एक लांबपर्यंत लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये आणि तुझाही उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये. चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय?
चंद्रकांत, तुझा आणि भक्तांचा कोणाचाच उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये पुण्यात. विलास, आपल्या देशात ना उत्साहाची कमी नाही, उत्साही लोकांची कमी नाही. याचाच नजारा आता आपल्याला इथं पाहायला मिळतो अलका चौकामध्ये. हे बघ, इथं सकाळचे 7 वाजून गेले. ही मंडळ काल 10 वाजता नंबरमध्ये लागली होती आणि आत्ताही त्यांचा उत्सव तेवढाच आहे. राजाराम मंडळ आहे, मी बालाजी मंडळ एकावर साजरा केला होता. हे मंडळ आत्ता आलं. अशी 65-66 मंडळ फक्त आतापर्यंत विसर्जित झाली. अजून मेन दगडूशेठ यायचं. आता समोरचं ते विष्णू मंडळ आहे, त्याच्या मागं रंगारी आहे, नंतर बाबू गेनू आहे, नंतर मंडई आहे आणि मग दगडूशेठ जिल्बे मारुती एक राहिलं मध्ये. म्हणजे एवढी सगळी मंडळं आहेत आणि इथून एक मंडळ. ह्या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा विस्कळीतपणा आला आहे. पोलिसांनी अक्षरशः गणेश भक्तांच्या भरोसे सोडून दिले मिरवणूक, असंच दिसतंय सध्याचं वातावरण. कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की निर्बंधमुक्त आणि धुमधडे गणेश लोकांनी त्याचा असा अर्थ काढलेला आहे आणि थांबलेली आहे. दगडूशेठ 10पर्यंत होते की नाही अशी शंका वाटायला लागली. आता कुठं दगडूशेठ सकाळी 6 वाजता मंदिराच्या बाहेर पडला आहे. याचा अर्थ अजून पुण्यातली मिरवणूक किमान 4 वाजेपर्यंत चालेल असं सध्या चित्र आहे. विक्रमी वेळ हे मिरवणूक पार पडणार आहे असं सध्याचं चित्र आहे. विलास, चंद्रकांत, हा म्हणजे गेल्या 7-8 वर्षातला विक्रम असू शकतो की आज संध्याकाळ उजाडेल पुण्यातलं गणपती विसर्जन संपण्यासाठी. हॅलो, आता मिलिंद आपले हे अलका चौक आहे ना, ही मिरवणूक इकडे एक जाते, इकडे एक जाते, 4 रोड एकत्र येतात. मग आता प्रत्येक रोडवरती आपल्याला माहिती रात्री बंदी होती डिटेल, म्हणून ही सगळी मंडळं आहेत तिथंच थांबली. 6 वाजता पुन्हा एकदा मंडळ पोलिसांनी पूर्णपणे अंग काढून घेतलेले असं सध्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धुमधडाक्याने साजरा करा, पण याचा अर्थ असं नाही की तिथे बेशिस्त होऊ नये मिरवणूक. लांबलेली आहे आणि गर्दी तर आहेच, आपण बघतोय. चंद्रकांत, आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. विघ्नहर्त्या गणरायाचं एक अनोखं रूप आपल्याला आता पुण्यामध्ये पाहायला मिळतंय. अलका टॉकीज चौकातली ही थेट दृश्य आणि एकापाठोपाठ एक अद्यापही गणपती रांगेत उभे आहेत. इथल्या गणेश भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही आणि असुरमर्दनाचा हा देखावा, बुद्धीची देवता, कलेची देवता म्हणून गणपती बाप्पाची ओळख असली तरी ज्या वेळेला तशीच वेळ येते तेव्हा मात्र गणपती बाप्पा आपल्या हातातला परशू किंवा त्रिशूळ याचा योग्य पद्धतीनं वापर करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि त्याचीच एक मूर्तिरूप दर्शन आपल्याला इथे घडलं. आणि आपण पाहतो पुण्यातली तरुणाई जबरदस्त संख्येनं त्याच अलोट अशा उत्साहानं हा सगळा कुंठेकर रस्ता आणि लक्ष्मी रोड अद्यापही तितकाच तुडुंब भरलेला आहे. उभं राहायला जागा नाही, चालायला जागा नाही अशी स्थिती. आणि चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातले, त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आज तर कदाचित संध्याकाळ होऊ शकते, किमान 3 ते 4 वाजू शकतात पुण्यातलं गणपती विसर्जन 100% पूर्ण होण्यासाठी. कारण काल रात्रभर इतकी प्रचंड रांग होती, भक्तांचा उत्साह इतका जबरदस्त होता की वारंवार
दरम्यान ही मुंबईतली चौपाटीची थेट आणि लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तराफा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। तर अन्यही मोठ्या मूर्ती आता भरतीची प्रतीक्षा आहे। थोड्याच वेळात भरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या उंच उंच मूर्ती साधारण समुद्र किनाऱ्यापासून 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत नेऊन त्याचं विसर्जन करण्यात येईल। तर आपण ही पुण्यातली दृश्य पाहतो आहोत। गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। अजूनही काही मोठ्या मूर्ती गिरगाव चौपाटीवर येत आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी मूर्ती, सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र असलेली मूर्ती ती म्हणजे लालबागच्या राजाची। तर पुण्यात गणपती बाप्पा आपल्या नेत्रांनी 2 सागरांचं एका वेळेला दर्शन घेतोय। ही अशी संधी आपल्यालाही फार कमी वेळेला पाहायला मिळते। 2 सागर एकाच वेळेला आपल्याला समोर दिसत आहेत। एक अरबी समुद्र, अत्यंत विशाल असं अरबी समुद्राचं रूप, तर दुसरीकडे अलोट असा जनसागर, हा भक्तांचा सागर। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची लगबग। काल दुपारी साधारण 3:30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक अखेर आज आता 7:15 व्हायला आलेले आहेत। ही गिरगाव चौपाटीवर येऊन पोहोचले। इथे आता आरती होईल। आरती झाल्यानंतर जे विशेष तराफा गिरगावच्या राजाच्या गणेश मूर्तीला समुद्रात घेऊन जाण्यासाठी तयार केलेले आहेत त्यावर ही मूर्ती विराजमान होईल आणि मग खोल समुद्रात नेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। दरम्यान लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होताच त्याच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। अफाट जनसागर आणि अफाट असा सागर या दोघांच्याही साक्षीने आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येतोय। थेट जाऊयात गिरगाव चौपाटीवर, जिथे अद्यापही विसर्जनासाठी अलोट जनसागर उसळलेला आहे आणि ही आपण आता लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत थेट समुद्रातून। या दृश्यांवरून आपल्याला साधारण कल्पना येऊ शकते की किती प्रचंड प्रमाणात जनसागर उसळलेला आहे। काल अनेकांनी ज्यांच्याकडे 10 दिवसाचा घरगुती गणपती असतो त्यांनी सकाळी 11 नंतरच गणपती विसर्जनाला सुरुवात केली होती, पण सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळांनी आपापल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका साधारण 12:30-1 नंतर सुरू केल्या, पण लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी साधारण दुपारी 3च्या दरम्यान सुरू झाली ती अद्यापही सुरू आहे. पण अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. आणखीन काही मोठ्या मूर्ती या विसर्जन मिरवणुकीचा अतिशय दीर्घ असा प्रवास करून गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत. साधारण या कॅमेऱ्यातली दृश्य पाहिली तर आपल्याला अंदाज येऊ शकतो. आत्तासुद्धा गिरगावच्या चौपाटीवर जवळपास लाखभर लोक ही उपस्थित आहेत आणि हे सगळे गणेश भक्त बुद्धिदात्या, सुखकर्त्या, दुःखहर्त्या अशा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत. थोड्याशा अधिक भरतीची प्रतीक्षा आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. अगदी बारकाईनं सांगायचं झालं तर सकाळी 7 वाजता भरतीला हळूहळू सुरुवात झालेली आहे. साधारण 9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी भरती असेल. 11-11:30च्या सुमारास भरती ही पूर्ण क्षमतेनं असेल आणि 11:30 नंतर साधारण 12च्या सुमारास, 11:15 ते 12च्या सुमारास ओहोटीला हळूहळू सुरुवात होईल. आपण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत. पुण्यातली विसर्जन मिरवणूक अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणेश भक्त कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता या दोन्ही रस्त्यांवर आणि अलका टॉकीज चौकात आल्यानंतर तर या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश भक्तांमध्ये नेहमीपेक्षा जरा अधिकच उत्साह संचारतो. अनेक पथकांमध्ये, विसर्जन मिरवणुकांमध्ये जी ढोल पथकं असतात, ध्वज पथकं असतात किंवा अन्य काही सादरीकरण करणारी पथकं असतात, त्या सगळ्यांना अलका टॉकीज चौकात येऊन पुणेकर जनतेसमोर काही सादरीकरण करायचं असतं आणि प्रत्येकाला अत्यंत मर्यादित असा वेळ राखून दिलेला असतो. पण काल तर काही मंडळांच्या या विसर्जन मिरवणुका अलका टॉकीज चौकात आल्यानंतर पोलीस आणि मंडळांमध्ये थोडेसे वादविवादही झाले. पोलिसांचा आग्रह होता की विसर्जन मिरवणूक लवकर पुढे न्यावी, पण मंडळाचा आग्रह होता की 1 नाही 2, 2 नाही तर 3 गाणी सादर करावीत आणि त्यावर वादन व्हावं. आणि आपण अखेर पाहतो रात्रभर सगळी सुरक्षा व्यवस्था आणि
रात्रभर पुणेकरांच्या सुरक्षेची काळजी घेतल्यानंतर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अखेर पोलीस सुद्धा डीजेच्या तालावर आणि ढोलाच्या तालावर काही क्षण नृत्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत पोलिसांचे काही कुटुंबीय, माध्यमांचे काही प्रतिनिधी हे सुद्धा यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात गणेश भक्तांच्या उत्साहाला सर्वार्थानं उधाण आलं आहे. पूर्णतः निर्बंधमुक्त अशा प्रकारचा हा गणेशोत्सव होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर गणेश भक्तांमध्ये विशेष उत्साह होता, अतिशय समाधान व्यक्त करण्यात येत होतं आणि आता त्याचं प्रत्यंतर दिसतं आहे. काल दुपारपासून सुरू झालेली पुण्यातली विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. महाराष्ट्राच्या अनेकही भागांमध्ये अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. चौपाटीवरची ही दृश्य पाहतो आहोत. लालबागच्या राजासह आणखीन 3 ते 4 भव्य अशा गणेश मूर्ती आपल्याला दिसत आहेत. यातल्या काही गणेश मूर्ती या पहाटेच्या सुमारासच गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्या. पण ह्या 10 फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती असल्यामुळे काही मूर्ती तर पाठीमागे ज्या दिसत आहेत, नागाच्या फण्याच्या समोर विराजमान झालेली गणपतीची मूर्ती आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूला सिंहासनाधीश्वर अशी भव्य गणेश मूर्ती आहे. तर लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला दिसते. या सगळ्या 15-20 फुटांच्या असलेल्या भव्य अशा गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत नेल्या जातात आणि 7 वाजता भरतीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अजून साधारण एक अर्ध्या तासानंतर जेव्हा समुद्राला आणखीन थोडी भरती येईल त्यावेळेला या गणेश मूर्तींच्या करता तयार करण्यात आलेल्या विशेष तराफ्याच्या सहाय्यानं खोल समुद्रात नेऊन या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाईल. त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. या गिरगाव चौपाटीने गेल्या 3-4 वर्षात पहिल्यांदा इतका आलोट जनसागर अनुभवलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, पालिका प्रशासनाच्या वतीने विशेष अशी व्यवस्था गिरगाव चौपाटीवर करण्यात येते. इथे आलेल्या गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, गणेश मंडळांना गणेश मूर्ती समुद्रात विसर्जनासाठी नेईपर्यंत कोणतीही अडचण होऊ नये याकरता सुरक्षेपासून, शौचालयांपासून ते उद्घोषणा कक्ष, पोलीस मदत केंद्र, ॲम्ब्युलन्स अशा प्रकारची अनेकविध व्यवस्था मुंबई महापालिका प्रशासनातर्फे इथे अतिशय चोख करण्यात आलेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, बाप्पाची आरती
पार पडली का, कधी होणार आहे आणि इथल्या बाकीच्या व्यवस्था कशा अद्यापही आहेत? लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहे. लालबागच्या राजा विसर्जन जो तराफ आहे त्या तराफेवरती आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता तयारी जी आहे एकदा का विसर्जन तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती आणली गेली त्यानंतर मग लालबागच्या राजाची उत्तर पूजा आणि उत्तर आरती जी आहे ती हा जो संपूर्ण विसर्जन आहे गिरगाव चौपाटीवरती आलेली आपल्याला गणेश भक्तांची पाहायला मिळते आहे. समुद्राशी स्पर्धा करणारा जनसागर जो आहे गिरगाव चौपाटीवरती उपस्थित असल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळतंय. सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ घालताना सर्व गणेश भक्त आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. भरती देखील हळूहळू वाढत चाललेली आहे. या साधारण पुढील 40 ते 45 मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो सुरू होईल. अरबी समुद्रामध्ये खोल ठिकाणी लालबागच्या राजाचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक चांगलं विसर्जन सोहळा जो आहे तो पार पाडत असतो आणि त्यासाठीची तयारी जी आता सुरू झालेली आहे. गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचा जो अत्याधुनिक मरीन इंजिनियर्सने बनवलेला जो तराफा आहे त्या तराफ्यावरती आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जी आहे ती आता सुरू होते आहे. बर उदय, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच आपल्यासोबत. पण पुण्यातली आपण थेट दृश्य पाहतो आहोत. अलका टॉकीज चौकामध्ये गणेश मंडळ अतिशय संथगतीने पुढे सरकतात आणि मंडळांनी लवकरात लवकर अलका टॉकीज चौकातनं पुढे जावं आणि नदीपर्यंत जाऊन विसर्जन आपापल्या मूर्तींचं वेळेत करावं यासाठी पोलिसांचा आग्रह आहे. तर कार्यकर्ते 2 वर्षानंतर इतक्या जल्लोषात निर्बंधमुक्त वातावरणात या विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायला मिळत असल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह काही थांबत नाही आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काल रात्रीसुद्धा असाच एक प्रसंग घडला होता. कार्यकर्ते हटायला तयार नव्हते आणि पोलीस आग्रह करत होते की विसर्जन मिरवणूक चौकातून पुढे घेऊन जावी. आत्ता काय झालं नेमकं? आता ही तेच परिस्थिती आहे. झाले काय की या मिरवणुकीवर पोलिसांचा कंट्रोल राहिलेला नाही. सगळं गणेश भक्तांच्या परिस्थितीने मिरवणूक सोडून दिली. त्यामुळे कुठलंही मंडळ कुठल्याही चौकातून कसंही अलका चौकात येते. आपल्याला माहिती आहे अलका चौकात एकूण 4 रस्ते येऊन मिळतात. एक केळकर रस्ता, एक लक्ष्मी रोड, एक कुंटेकर रोड आणि एक टिळक रोड. होतंय काय की जे 18 फूट उंचीपेक्षा जास्त मंडळ आहेत त्यांना लकडी पुलावरनं पुढे जाता येत नाही कारण मेट्रोचा पूल आहे तिथं. म्हणून ती मंडळ इकडून पुन्हा अलका चौकात येऊन पुन्हा इकडे नवी पेठेकडे पुन्हा निघतात. बर, तर नेमकं त्याच वेळेस टिळक रस्त्यावरनं एक गणपती येतो आणि मग पुन्हा लक्ष्मी रोडवर जो आहे जास्त उंचीवाला गणपती जो नवी पेठेकडे जाऊ पाहतोय ते दोन्ही समोरासमोर येत आहेत आणि तिथं कुठेही पोलिसांचा कंट्रोल राहिलेला नाही. पोलिसही अक्षरशः राम भरोसे सोडून दिली मिरवणूक. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जनतेत साजरा करा, त्याचा वेगळाच अर्थ काढलाय बहुतेक गणेश भक्तांनी. त्याच्यामुळे झालं काय की रात्रभरही मिरवणूक सुरू होती आणि आताही आपण बघतोय की कशा पद्धतीने मी तर या टायमाला वर्षी हा अलका चौक मोकळा झालेला असतो, मोकळा पूर्णपणे. कारण दगडूशेठ विसर्जन झालेलं असतं यापूर्वी. साध्यात विसर्जन होतं दगडूशेठचं, पण आज तोच दगडूशेठ अजून साधा लक्ष्मी रोडला पण लागलेला नाही. त्याच्यामुळे सगळं विस्कळीत दिसते सगळे गणेश विसर्जन. चंद्रकांत, आता पोलीस आणि कार्यकर्त्यांमधला तू मैमय संपलाय का? विसर्जन मिरवणूक पुन्हा व्यवस्थित सुरू झाले का? आणि दुसरं म्हणजे आणखीन किती गणेश मूर्तींचं विसर्जन राहिलंय पुण्यात, काही अंदाज सांगू शकशील? अजून किमान 50% गणपतींचं विसर्जन राहिलेलं आहे मुख्य विसर्जन मिरवणुकीतलं. कारण या साधारण 200-250 मंडळ येतात या सगळ्या विसर्जन लक्ष्मी रोडवरनं. त्यातले आतापर्यंत हार्डली 70 ते 75 मंडळ अलका चौक क्रॉस करून पुढे गेलेली आहेत. याचा अर्थ अजून बाकीची बहुतांश मंडळ येणं बाकी आहेत. मेन सगळ्यात महत्वाचं जे 5 मंडळ आहेत पुण्यातली नावाजलेली, त्यातलं म्हणजे बाबू गेनू असेल, मंडई असेल, भाऊरंगारी असेल, नंतर तिथलं दगडूशेठ, ही 4 मंडळ अलका चौक क्रॉस करून गेल्याशिवाय इथली गर्दी अलका चौकातली हटणार नाही. कारण ही मंडळ विशेषतः दगडूशेठ आणि बाबू गेनू मंडई हे गणपती मंडळाचे देखावे आरास पाहण्यासाठी सगळी गर्दी थांबलेली असते. पण आता दिवस उजाडलाय त्यामुळे लाइटिंगचा काय उपयोग नाही. जे रथ बनवले होते सगळे या मंडळांनी ते सगळे त्याची मजा निघून गेलेली. अर्थात LED लाईट आहे त्यामुळे थोडेफार ते चमकतील,
पण जी मजा रात्री बघण्यात असते आराधनेची गोष्ट नाही, बर. त्या दिवसा नाही. तरी पण केवळ दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं दगडूशेठचं ही सगळी मंदिर ही सगळी गणेश भक्तांची गर्दी अलका अजून नाही आणि तोपर्यंत चंद्रकांत, अगदी थोडक्यात सांग, दगडूशेठ हलवाई गणपती अलका टॉकीज चौकात यायला अजून किती वेळ लागेल? तरी अजून किमान 1.5 ते 2 तास लागतील. बर बर. त्यामुळे ज्या महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना अजूनही उत्सुकता आहे, जे गणेश भक्त पुण्यात जाऊन दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊ शकलेले नाहीत, त्यांच्या माहितीकरता अजून किमान पाऊण तास तरी दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक अलका टॉकीज चौकात यायला लागेल. दरम्यान आता साधारण 50% गणेश मूर्तींचं विसर्जन पुण्यात झालेलं आहे, ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत मोठी मोठी त्यापैकी. त्यामुळे या गणपती विसर्जन मिरवणुकीला आज संध्याकाळ उजाडणार असं कदाचित आत्ता आपण म्हणू शकतो. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचा समावेश आहे. या दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या देशांचेच म्हणजे भारत आणि जपान या दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा अपेक्षित आहे. बघणार आहोत युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या. मॉस्कोमधल्याच म्हणजे रशियामधल्या न्यायालयानं क्रेमलिनवरच्याच म्हणजे तिथल्या संसदेवरच्या अनेक वर्षांपासून टीका करणाऱ्या नोवाया गॅझेटा या स्वतंत्र वृत्तपत्राच्या संलग्न असलेल्या मासिकाचा परवाना रद्द केलाय. युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाई दरम्यान हे दोन्ही निर्णय घेण्यात आलेत. रशियाचे मीडिया आणि इंटरनेट रेग्युलेटर रॉस्कोमनाडझोर यांनी नोवाया गॅझेटचा परवाना रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका केली होती. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार रशियाचं संरक्षण मंत्रालय युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धासाठी उत्तर कोरियाकडून लाखो रॉकेट्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि तोफखान्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जनरल पॅट्रिक रायडर यांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली. ऑगस्टमध्ये रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या युद्धभूमीवर वापरण्यासाठी इराणची निर्मिती असलेल्या ड्रोनची डिलिव्हरी घेतली अशी बायडन प्रशासनानं अलीकडेच याविषयीची पुष्टी केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. झापोरेझिया पॉवर प्लांटच्या परिसरात आण्विक सुरक्षा क्षेत्र तयार करण्याचं आवाहन IAEAनं केलेलं आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चेर्नोबिलसारखी आपत्ती पुन्हा उद्भवू शकते असा इशारा त्यांनी दिलाय. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी अर्थात IAEAचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी प्लांटची पाहणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आपत्ती ही अशा पद्धतीनं उद्भवू शकते असा इशारा दिला. युरोपमधल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाभोवती सुरू असलेल्या गोळीबार आणि हल्ले त्वरित थांबवण्याची गरज देखील IAEAनं आपल्या अहवालात मांडली आहे. सुरक्षा क्षेत्र स्थापन करण्यासाठी सर्व संबंधित पक्षांनी करार करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. खार्किव्हमधल्या प्रांतीय लष्करी कार्यालय असलेल्या इमारतीची रशियानं केलेल्या हल्ल्यात मोठी पडझड झाली. यात एक रहिवासी जखमी झाला. या भागात आतापर्यंत 12 वेळा अशा प्रकारचे हल्ले झालेत अशी माहिती इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. चीन आणि इतर राष्ट्रांच्या सैन्याचा समावेश असलेल्या संयुक्त लष्करी कवायती नुकत्याच पार पडल्या, ज्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हजेरी लावली होती. गुरुवारपासून सुरू झालेला हा आठवडाभर या कवायती सुरू होत्या. युद्धस्थिती असतानाही इतर देशांसह संयुक्त कवायती करण्यासाठी पुरेसे सैन्य आणि उपकरणं आमच्याकडे आहेत हेच दर्शवण्याचा हेतू यामागे होता. वोस्टोक 2022 या सरावात 140 विमानं आणि 60 युद्धनौकांसह 50,000हून अधिक सैन्य आणि 5,000हून अधिक शस्त्रास्त्रांचा समावेश असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं त्यानंतर सांगितलं. बघणार आहोत इतरही बातम्या. ब्रिटनच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्यांकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं लागणार असल्याचं ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिज ट्रस यांनी म्हटलंय. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांची नुकतीच औपचारिकरित्या नेमणूक केली. त्यानंतर त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजेच लंडनमधल्या 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. ब्रिटनच्या इंधन संकटाचा सामना करण्यावर, त्याचबरोबर ढासळती अर्थव्यवस्था आणि आरोग्य सेवेवर आलेला भार कमी करण्यावर प्रामुख्यानं लक्ष देणार असल्याचं ट्रस म्हणाले. अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आणि त्याची प्रगती करण्यासाठी त्याचबरोबर ब्रिटन आकांक्षावादी कायम राष्ट्र बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय. कोरोना आणि युक्रेनमधल्या युद्धामुळे देशाला अशा संकटांचा सामना करावा लागत असल्याचं ट्रस म्हणाले. 10% जास्त महागाईचा दर आणि व्यवसाय त्याचबरोबर घरांसाठी दोन्ही गोष्टींसाठी ऊर्जा विधेयकांमध्ये देखील आता त्याबद्दल चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्रिटन दशकातल्या सर्वात वाईट आर्थिक घसरणीला त्यांना सामोरं जावं लागलं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.
अमेरिकेच्या वतीनं ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिज ट्रस यांचं अभिनंदन करण्यात आलं. येणाऱ्या काळातही युक्रेनला पाठिंबा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्य मिळेल अशी भावना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली आहे. लिज ट्रस या ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट दृश्य पुण्यातली अखेर दगडूशेठ हलवाई गणपतीचं ही पहिली दृश्य आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर दाखवतो आहोत. सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा ह्या गाण्याच्या ओळी बँडवर वाजतायत आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची ही पहिली लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर दाखवतो आहोत. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. विविध प्रकारची पथकं या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय. ढाक नावाचं हे पारंपरिक दाक्षिणात्य वाद्य, त्या पाठोपाठ एक छोटेखानी झांज पथक, त्या पाठोपाठ ढोल पथक, अशी पुण्यातली गणेश विसर्जनाची मिरवणूक हळूहळू अलका टॉकीज चौकातून नदीच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांमधली दृश्य पाहतोय. हे शेकडो हात सरसावलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचं. एक फोटो मोबाईलमध्ये पुढच्या वर्षभराकरता साठवून ठेवावा यासाठी तर पारंपरिक पद्धतीनं गाणी म्हणत आणि ताल देत हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. तर ही दृश्य आहेत ही मुंबईतली गिरगाव चौपाटीची दृश्य. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत आणि राज्याचे
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे स्वतः इथे उपस्थित आहेत आणि ते स्वतः त्या तराफ्यावर सुद्धा सहभागी होणार आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, मिलिंदजी, आपण थेट दृश्य पाहतो लालबागच्या राजाची विसर्जन तयारी जी आहे त्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. लालबागच्या राजाची मूर्ती आता विसर्जन तराफ्यावरती जी आहे ते आणली जात आहे. त्यासाठीची तयारी आहे ती इथे सुरू झाली. लालबाग राजाची विसर्जन मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती आल्यानंतर उत्तर आरती जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर लालबाग राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो अरबी समुद्रावरती सुरू होईल आणि खोल अरबी समुद्रात लालबाग राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे. लालबाग राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पाय ठेवायला देखील जागा नाही एवढी मोठी गर्दी जी आहे गणेश भक्तांची गिरगाव चौपाटीवरती झालेली आहे. अफाट जनसागराचा साक्षीने लालबाग राजाला भावपूर्ण निरोप आता दिला जातो आहे. पुढच्या काही वेळातच लालबाग राजाची मूर्ती जी आहे ती विसर्जन तराफ्यावरती आणली जाईल आणि त्यानंतर येथे उत्तर आरती जी आहे लालबाग राजाची ती घेतली जाणार आहे. त्यामुळे विसर्जन तराफ्याची तयारी अंतिम टप्प्यात आणि यानंतर आरती होईल आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाईल. हजारो मुंबईकर, हजारो गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगावच्या चौपाटीवर तर दुसरीकडे पुण्यातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये जयोस्तुते या गाण्यावर बँडची धून आपल्याला ऐकायला मिळते. मुंबई आणि पुण्यातल्या या अलोट जनसागराच्या दृश्यांसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुका अद्यापही त्याच उत्साहानं सुरू आहेत. त्यात कोणतीही कमतरता झालेली नाही. फक्त या विसर्जन मिरवणुका आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे गिरगाव चौपाटीवर मुंबईतले लालबागच्या राजासह अन्य काही मोजके गणपती आता पोचलेत की ज्या 15-20 फुटांच्या उंच अशा गणेश मूर्ती आहेत या सगळ्यांचं विसर्जन आता भरतीला सुरुवात झालेली आहे. समुद्राला भरती अधिक आल्यानंतर या गणेश मूर्तींचं विसर्जन विशेष तराफा त्यांच्याकरता तयार करण्यात आले आहेत त्यांच्या सहाय्यानं केलं जाईल. खोल समुद्रात साधारण 3-4 किलोमीटर आत समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन केलं जातं. तर दुसरीकडे पुण्यातली ही लाईव्ह दृश्य दगडूशेठ हलवाई गणपती पुढच्या थोड्याच वेळात अलका टॉकीज चौकात पोचेल. पण
त्यापूर्वी आपण पाहतो आहोत पुण्यातल्या गणेश भक्तांचा आलोट असा उत्साह. काल दुपारी सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह अद्याप कोणत्याही प्रकारे कमी झालेला नाही. 2 वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्णतः निर्बंधमुक्त अशा प्रकारची गणेश विसर्जन मिरवणूक आणि गणपती उत्सव, आणि त्यामुळे गणेश भक्तांचा प्रचंड उत्साह, आलोट गर्दी. आपण मुंबईतली दृश्य पाहतो आहोत. आणि पुढच्या काही क्षणात लालबागच्या राजाची बलात्कार आणि लैंगिक